महाराष्ट्राची शान, व्हॉइस ऑफ फार्मर, मराठवाडा ॲग्रो टाइम्स सादर करीत आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. नमस्कार मित्रांनो, आपणास मान्सूनबद्दल जे काय महत्त्वाचे संकेत असतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. आपणास मान्सून म्हणजे एक पाऊस नसतो. मान्सून हा एक विशिष्ट प्रकारचे एक मिश्रण असतं. ते मिश्रण म्हणजे समुद्रातील आर्द्रता असते, परत तापमान असतं आणि काही डोंगर रांगा, कमी दाबाचे पट्टे, त्यातून एक निर्माण होणारे एक विशिष्ट मिश्रित वातावरण म्हणजे आपण त्याला मान्सून म्हणतो. आणि तो कशा पद्धतीने काम करतो, ते हवा कशी काम करते आणि ती कशा पद्धतीने पुरेशी होते याबद्दल आपणास मी संपूर्ण माहिती देणार आहे. आणि थोडे वातावरणामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता दिसते, जे बंगालच्या उपसागरामध्ये एक छोटंसं लो प्रेशर तयार झाल्यामुळं ही मान्सूनच्या 2 शाखेमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. जी वातावरण मान्सूनची सुरुवात कशी होते बघा, तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यात भारताच्या भूभागात खूप तापतो. त्याला आपण उन्हाळा खूप जोराला लागला म्हणतो. जसं की राजस्थानमधलं वाळवंट आहे आणि विदर्भातला सुद्धा काही भाग तेवढ्याच तीव्रतेने उष्ण होत असतो. त्याचं जे स्थान आहे, पृथ्वीवरचं स्थान, त्यामुळे तिथले पडणारी प्रकाशाची किरणे, प्रखरता याचा हा परिणाम असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला त्यामुळे कमी दाब पट्टे तयार होतात. त्या पट्ट्यांचा परिणाम हा वेगवेगळ्या दिशा देण्यासाठी होत असतो. आणि आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ज्यावेळेस म्हणजे हवा तापते त्यावेळेस ती हलकी बनते. हलकी बनल्यानंतर तिथं हवेचा दाब कमी होतो आणि त्याचा परिणाम हा एक त्या ठिकाणी कमी दाब झाल्यानंतर जास्त मॉइश्चर किंवा आर्द्रता असलेली हवा तिकडे खेचली जाते आणि पाऊस त्या बाजूला येतो. तर बघा, ज्यावेळेस समुद्रातील आर्द्रता ओली कमी दाबाकडे धावू लागते त्यावेळेस आपण म्हणतो म्हणजे ढगाचं वहन होतं आणि पाऊस हा सुरू होतो. व्हिडिओ खूप मोठा होईल, परंतु तो खूप अर्थपूर्ण आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला परत हवामानाबद्दल काही शंका राहणार नाही. कशा पद्धतीने क्लायमेट चेंज होतं, वातावरण कसं निर्माण होतं, पाऊस कसा पडतो आणि काय बदल होतो. तर मित्रांनो, मुद्दा आपण दुसरा सांगूया. आता पुढचा मुद्दा घेऊया. मान्सूनचा मुख्य प्रवेशद्वार आहे लक्षद्वीप आणि केरळ आहे. म्हणजे हिंद महासागर आणि अरबी समुद्र याच्या कोण्यातून तो पुढे प्रवेश करतो. परंतु त्या ठिकाणी असलेलं जे काय डोंगर रांग आहे, पश्चिम घाटाला घाट आहे आपला, आपण त्याला लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे ते. आणि प्रत्येक गोष्ट जर सांगत बसलो तर व्हिडिओ हा दिवसभरसुद्धा मला विश्लेषण पूर्ण होणार नाही. तर मित्रांनो, विषुववृत्तावरनं ती हवा ओलांडते आणि हिंद महासागरातून उत्तरेकडे सरकतो. तर प्रथम लक्षद्वीप परिसरामध्ये सक्रिय होतो मान्सून आणि नंतर केरळ किनारपट्टीत प्रवेश करतो. कारण अरबी समुद्रातील जी आर्द्रता असते ती तापमानाने योग्य ढगाची निर्मिती होत असते आणि ते पुढं सरकतात. पश्चिम घाटाने, आपण त्याला वेस्टर्न व्हॅली किंवा घाट म्हणतो, तर त्या भागाकडून ती मोठी भूमिका आहे त्याची. मग आपल्याला नेहमीच महाराष्ट्रात पाऊस का लवकर पडत नाही, तिथं त्या घाटाला आर्द्रता अडकते
काही जणांचं मत असतं की ते घाटच जर तोडला तर तिथून खाली जर डाऊन केलं तर काय होईल, परंतु निसर्गाच्या या असणाऱ्या जे तट आहेत, जे काय बॉर्डर आहे त्याचे उल्लंघन होईल आणि नको त्या ठिकाणी जास्त पाऊस पडेल. त्या मातीची सुद्धा म्हणजे तेवढी लायकी नसते की ती पाऊस सहन करायचं, काय करायचं. त्यामुळं हे करणं अशक्य आहे. तर पश्चिम घाटाच्या उंच डोंगरात आहे अरबी समुद्र, ओलसर वारे डोंगरावर आदळतात आणि पुढे त्याला गती मिळते, हवा उचलली जाते, त्यामुळे ढगांची एक हाईट तयार होते आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो. परंतु यावर्षी जो 2 शाखा डेव्हलप होत आहेत, त्या 2 शाखा कोणत्या आहेत याबद्दल जर आपल्याला माहिती द्यायची म्हटलं तर जे लो प्रेशर ॲक्टिव्ह झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये, त्याचा परिणाम हा नक्कीच मान्सूनचे विभाजन होण्यासाठी होणार आहे. एक विदर्भाकडून सुद्धा म्हणजे मान्सून पुढे सरकणार आहे आणि एक राजस्थानकडून वर्ण गुजरात वगैरे त्या भागातून. आणि त्यामुळं थोडं पाऊस हा कशा पद्धतीने पुढं पडतो बघा. पुण्यात काही प्रमाणात पाऊस पडतो, सोलापूरमध्ये बऱ्याचशा भागात मान्सूनचा पाऊस सुरू होतो, बीड, लातूर आणि कर्नाटकचा, उत्तर कर्नाटकचा काहीसा भाग. आणि पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, मान्सून 2 मुख्य शाखा कशा पद्धतीने पुढे सरकतो यावर तर आपण आत्ता बोललेलोच आहोत. केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण, मुंबई, गुजरात मार्गे पुढे जातो आणि काही वारे हे राजस्थानकडे वळतात तर काही भाग मध्य भारतात प्रवेश करतात. त्यामुळे काही क्षेत्रामध्ये पावसाचं म्हणजे कमी असंतुलित प्रमाणात पाऊस पडत असतो. त्याचा फटका हा काही भागाला दुष्काळी स्थिती निर्माण होण्यासाठी होती. काही भागात म्हणजे तापमान हे खूप महत्त्वाचं काम करतं, लो प्रेशर तयार होतात हे तर आहे. दुसरी जी शाखा असते बंगालच्या उपसागरातील, ती शाखा अंदमान समुद्रातून बंगालच्या उपसागरातून सक्रिय होते. नंतर ती ओरिसा, पश्चिम बंगाल, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, काही त्यातील भाग हा विदर्भाकडे सरकतो आणि विदर्भात तो सक्रिय होतो. त्याचा फायदा हा बंगालच्या उपसागरातील कमीदाब क्षेत्र तयार होते, त्यामुळे आर्द्रता ही ओरिसा, छत्तीसगड, विदर्भ मार्गे आत येते आणि महाराष्ट्रात पसरते. त्यामुळे आपण काही अतिशय म्हणजे हुशार मंडळी सांगत असते की ज्यावेळेस मान्सून हा विदर्भातून येतो त्यावेळेस मराठवाड्यात जास्त पडतो. अरे भावा, मान्सून हा त्याच्या इच्छेवर येतच नाही, तापमानावर आहे. भूभागावरील तापमानानुसार तिथं लो प्रेशर तयार होतात आणि त्यावेळेस त्याची दिशा ठरते. असा तर त्याचा 6-6 महिने अगोदर अंदाज देणारे काही पंजाबातले ढग आहेत, त्यांचा तर तो खूप म्हणजे कुतूहलात्मक वापरलेली असते. आता तर काय प्रत्येक गावागणिक हवामान अभ्यासक झालेले आहेत. स्वयंघोषित एक कृषी आणि शेतकऱ्यांना शापच तयार झालेला आहे. हे उठसूट कुणी पण हवामानाचा अंदाज सांगतंय, त्याला अभ्यास नाही. कुठंतरी एखादी व्ह्यू पाहायची आणि त्याच्यावर बोलायचं. हा विषय टीकेचा नाही आहे, पण आपल्याला राहत नाही समजा जी माझ्या बळीराजाची फसवणूक होते या विषयावर. तर मित्रांनो, परत तो जो कोकणातील विदर्भातील मान्सूनची शाखा ही नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ मार्गे पावसाचा पट्टा पुढे सरकत चालतो आणि तो उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पुढे जातो. काही काही मराठवाड्याकडे सरकतो आणि पाऊस हा सुरू होतो. त्याच वेळेस मित्रांनो, 2 शाखाचा संगम झाल्यास म्हणजे ज्यावेळेस ही विदर्भाकडून येणारी शाखा आणि इकडून वर्ण बंगालच्या ते अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्याचा जर संगम झाला तर त्याचा खूप प्रचंड प्रमाणात आर्द्रता वाढते आणि वातावरण अस्थिर बनते. मुसळधार पाऊस होतो, अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात येथे जोरदार पाऊस पडत असतो.
श्रीलंका परिसरातील महत्त्वाची जी भूमिका आहे ती आपल्याला विसरून चालणार नाही. विषुववृत्ताजवळील वारे हे हिंद महासागरातील तापमान आणि श्रीलंका परिसरातील समुद्रीय प्रवाह त्यामुळे सुद्धा मान्सूनची सुरुवातीचा प्रभाव टाकतात आणि त्याकडे सुद्धा म्हणजे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्याच वेळेस आपल्याला म्हणजे अनेक बाबींचा विचार करून मान्सून सक्रिय आणि ब्रेक अवस्था कधी थांबेल कधी पडेल यावर सुद्धा म्हणजे नेहमीच आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला पावसाबद्दल भाकीत व्यक्त करणं किंवा अंदाज देणं योग्य ठरतं आणि सोपं जातं. यावर्षीसुद्धा जे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, लो प्रेशर तयार होणं म्हणजे मान्सूनला विस्कळीत करणं, जमून पुढं न सरकणं. तर तो धोका हा निर्माण होण्याची शक्यता दिसते. बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग चांगला असतो, आर्द्रता जास्त असते आणि श्रीलंकेतनं ते पुढे सरकून खूप म्हणजे महत्त्वाचं योगदान असतं त्याचं पण. आणि पुढचा एक महत्त्वाचा 10वा मुद्दा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जी जेट ट्रिपची भूमिका आहे. जेट म्हणजे अतिशय वेगवान आणि ते वातावरण हे मान्सून पुढे ढकलण्यासाठी कमी दाब होण्याची मदत होत असते. कमी दाबामुळं ते मान्सूनचे वाऱ्याचे वहन होते आणि पुढे सरकत सरकत पावसाचे क्षेत्र बदलत राहते, सर्वत्र पाऊस पडत राहतो. मित्रांनो, परत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की ला निनो, एल निनो याच्याकडे आल्याशिवाय आपल्याला म्हणजे आपला मान्सूनचा अंदाज हा कंप्लीट होऊ शकत नाही. पण मी त्या गोष्टीला थोडं नगण्य समजतो. ज्यावेळेस एल निनो परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस पॅसिफिक महासागरातील गरम पाण्यामुळं जे वाळवंटातील वातावरणाने लो प्रेशर तयार होतो असं आपण बोलतो. तसंच तिथलीसुद्धा स्थिती निर्माण होते. केवळ 2 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानाचा परिणाम हा हवेचा दाब तयार होण्यासाठी लो प्रेशर तयार होण्यासाठी फायदेशीर ठरतं. कधी तोटा होतो तर काही भागामध्ये ला निनो परिस्थिती निर्माण झाली तर त्या पॅसिफिक महासागरातील थंड होतो आणि भारतात चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढते. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील महत्त्वाचे घटक पावसात मुख्य कशा पद्धतीने घडतात, बंगालच्या शाखेचा काय परिणाम होतो, पश्चिम घाट काय करतो, मान्सूनच्या अनेक बाबीचा आपण उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच आपण मान्सून कधी पोचेल आणि कुठपर्यंत आलेला आहे याचवर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. आणि आत्तासुद्धा म्हणजे सध्या वातावरण आज खूप महत्त्वाचं सेन्सिटिव्ह वातावरण आहे. आज हवा दिशा ठरवणार आहे कोणत्या बाजूला सरकायचं आणि कुंकून मान्सूनचा कोणती शाखा जास्त डेव्हलप होईल. तर मित्रांनो, माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे. मी शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा डोंजेकर आपणास एक विनंती करतो की आपलं जे शेतकऱ्यांच्या हिताचं मराठवाडा ॲग्रो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि दादाला सपोर्ट करा. पुन्हा आणखी एकदा मी माझ्या चॅनलचं तुम्हाला विनंती करतो आहे की तुमच्या सहकार्याशिवाय माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा.